अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक 2 दिवसांवर आली असताना भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. 2 इसमांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले. या 4 गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या. या घटनेनंतर हे 2 इसम तिथून पळून गेले. तर आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाला का? नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात. नमस्कार, मी जान्हवी. आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबरनाथ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक 4 यांच्या कार्यालयावर अज्ञात 2 इसमांनी गोळीबार केला. ही घटना बुधवारी रात्री 12:15च्या सुमारास घडली आहे. पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा येथील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसले होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने गोळीबार केला. कार्यालयाच्या काचेवर गोळ्या लागल्या. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नसून ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे आज अंबरनाथ येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाला आहे का असा सवाल उपस्थित होत असून त्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गर्दी केली. या प्रकरणातील दोघांना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. घटनास्थळी पोलीस गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. काल देखील पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासणीला आता वेग आला आहे. मात्र गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर हे प्रभाग क्रमांक 4 मध्ये निवडणूक लढवत असून त्यांच्याच विरोधात त्यांच्याच कुटुंबातील सदस्य असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शिंदे सेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे पुत्र निखिल वाळेकर यांच्या विरोधात त्यांचाच एक चुलत भाऊ पवन वाळेकर हे निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत वाळेकर कुटुंबातील झालेली फाटाफूट आणि भाजप आणि शिंदेमध्ये सुरू झालेली चढाओढ आता वेगळ्याच वळणावर गेली आहे असं दिसून येतंय. दरम्यान रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पवन वाळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच ठिय्या आंदोलन केले. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या आदल्या रात्री भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे काही प्रमाणात परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाला आहे का? आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका.